इथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का? मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावाने खपवायला त्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? कोल्हापूर येथे गावच्या तरुणांनी अडवला भाजपचा रथ. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि आलेल्या अधिकाऱ्यांना तरुणाने चांगलं जापलं. तरुणाने असे काही प्रश्न विचारले की ते अधिकारी मुग गिळून गप्प बसले. त्यांना उत्तरच देता आली नाही. मोदी मोठा की सरकार? रथावर तिरंगा झेंडा का नाही? 400 रुपयाचा गॅस 1100 रुपयाला का विकतात? या प्रश्नाने अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली. त्यांना अक्षरच घामच फुटला. तर त्याचं झालं असं की कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली गावात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ राजवैभव शोभाचंद्र या तरुणाने अडवला व त्यानंतर या तरुणाने त्या अधिकाऱ्यांना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलं धुतलं. नक्की काय घडलं पहा तो संपूर्ण व्हिडिओ. का लिहिलेलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते? आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही. मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतो का साथीनं तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे का? नाही, कुठेही असू दे, माझ्या गावात आलेला आहे. ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या. काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा. गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये. आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय हे सांगायचं तुम्ही? सांगा आमच्या गावाला, सांगा आमच्या गावाला. उज्ज्वल योजना म्हणून आहे, त्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना ज्यांना जे गॅस वापरता येत नाही आता पहिलं बरोबर आहे त्या योजना मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आबा मला सांगा, 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती? मग कुठल्या तोंडाने आलेल्या आहेत की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे? आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही. पुढे तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत आमच्या गावात रथ हलवायचा नाही. काय गावकऱ्यांनो, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, 400 रुपयाचा गॅस हे 1000 रुपये करतात, आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं, अशा एवढे गॅस दिलेत, जोपर्यंत हे सामणार नाही. अजून काय केलं तुम्ही म्हटलात? आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये? आपल्याला आता आभा कार्ड आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत. त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे. त्याचा आता भरपूर दिवस झाले. आता पण ही योजना पुन्हा कुणाची? कुणाची? मग का मोदी सरकार लिहित आहे? जोपर्यंत ते काढत नाही, त्याचं योग्य उत्तर देत नाही, तोपर्यंत ते लावायचं नाही. आमच्या गावात नवर पुढे जायचं नाही. त्यांचा फोन होऊन दे, पण जोपर्यंत गावकऱ्यांना पण समजून घ्या, आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल, हा खर्च कुणाचा आहे? या एका स्क्रीनसाठी दिवसाला जवळजवळ 25,000 रुपये खर्च केला जातो. एक गाडी दिवसभर फिरवायची, त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर, त्याच्यासोबत असणारे अधिकारी, यांच्या खर्चाचं काय? हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे? आमच्या खिशातला आहे. मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल, तिथं मोदी सरकार लिहिलंय, तिथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का? मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावाने खपवायला त्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? हे समजून घ्यायचं. आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचा आहे. त्यांचा फोन लवकर संपू दे. आणि मला सांगा, मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का? 400 रुपयाचा गॅस किंवा 1000 रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगायला लागला आम्ही 10 करोड लोकांना उज्ज्वला गॅस दिलं. कशासाठी दिलं? 600 रुपयानं 10 करोड लोकांचं किती रुपये झालं? एवढा पैसा तर गेला कुठं? घालवला कुठं? सर या इकडं, या इथं, या पुढे या. तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात. 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार. काय उत्तर द्याल? 20,000 शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली. ज्या शाळा या 10च्या आतल्या पटातल्या आहेत, त्या 20,000 शाळा बंद करायचं चाललंय. तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून? बंद करायचं लागलेलं असं कुठं नाही. नाही कुठं? नाही कुठं? सर काय मी मनाचं सांगायला लावले का? मला काही माहित नाही तुम्ही काय म्हणताय. कारण अहो सर, 20 पटातल्या आतल्या एकूण 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे. कसले अधिकारी आहात तुम्ही? अधिकारी असते नाही, अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम. तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का? मग का लिहिलंय मोदी सरकार? कार्यक्रम आहे, परिपत्रक आहे ग्रामपंचायत. हो, शासन काय आमच्या पुढे नाही आहे. लोकांसाठी शासन आहे, लोकांसाठी शासन नाही आहे. लोकांसाठी आहे म्हणून ते आले. म्हणून जर चुकीचं काय? चुकीचं काय करणार नाही. मोदी सरकारची हमी म्हणजे काय? मोदी सरकारची हमी म्हणजे काय? भारत सरकारची हमी म्हणत नाही. शासनाच्या पैशाने भाजपचा प्रचार चालणार नाही. कुठे आहे सर? भारत मोठा आहे का मोदी मोठा आहे? भारत मोठा आहे का मोदी मोठा आहे? हलवायचं नाही रतीत लोकांचा.
करा. हो कंप्लेंट करा सर. घाबरत नाही आपण, यासाठीच आमचा जन्म आलाय. करा. बोला, जोपर्यंत उत्तर देत नाही कारण पण लिहायचं. काय प्रश्न आहेत माझे हे प्रश्न लिहायचे. करा कंप्लेंट. ठीक आहे. या ठिकाणी तुमच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या रेकॉर्डिंग केल्या जाणार आहे, वरती पाठवणार आहे. पाठवा. द्या तुमच्या मला. आणि ती जाणार कुठं आहे? वरती पाठवून काय हो? फाईल काय याच्यामध्ये सेव्ह राहणार का? तुमच्या व्हिडिओ जे असेल तुम्हाला काय आहे ना ते आम्हाला पाठवा आणि वरती पाठवून तेच मला अधिकारी तुम्हाला हेच सांगणार आहे. तुम्हाला काय मैदान